नमस्कार. आजच्या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असलेले देशाचे आदरणीय नेते शरद पवार साहेब, कर्जत तालुक्याचे आमदार युवा नेते रोहितदादा पवार आणि आपल्या सर्वांचे लाडके आप्पासाहेब जगदाळे व सर्व उपस्थित व्यासपीठ या सर्वांना मला स्वागत करतो. आणि आज आप्पासाहेबांनी आणि आम्ही दिलेल्या हाकेला वर देऊन आपण सर्वजण एवढ्या प्रचंड संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं स्वागत करतो. आणि आज या इंदापूर तालुक्यामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना कैलासवासी शंकररावजी पाटील भाऊ राजेंद्र कुमार कोलक, आदरणीय गोकुळदासजी शाहू भाई, विठ्ठल गुंडेकर काका या सर्वांच्या संस्कृतीमध्ये आम्ही वाढलो, त्यांच्या विचारामध्ये वाढलो. त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा ची गरज या इंदापूर तालुक्याला नक्कीच आहे असं या निमित्तानं मला प्रामुख्यानं वाटतं. आणि याच विचारांचा वसा आणि वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी या इंदापूर तालुक्यामध्ये एक चांगल्या संघटनेची गरज होती आणि ती आज पवार साहेबांच्या निमित्तानं आपल्या सर्वांना झालेली आहे. त्यामुळं भाऊंचा वसा आणि वारसा भविष्यामध्ये इंदापूर तालुक्याला प्रगतीकडे येईल एवढंच या निमित्तानं मी सांगतो. आणि हे सर्व करत असताना आज आमच्यासमोर आमच्या समोर झालेल्या कार्यकर्ते समोर बसलेल्या सर्व जनता या लोकांच्या बळावर आज आम्ही सगळे इकडे उभा आहोत आणि भविष्यातही ही साथ याच्यापेक्षा चांगली राहील. आजपर्यंत राजकारणात काम जिथं आम्ही केलं तिथं खूप प्रामाणिकपणेच केलं. त्याचप्रमाणे आजही तुमच्याबरोबर येताना सुद्धा इथून पुढचं तुमच्यासाठी होणारं काम हे प्रामाणिकपणे आणि अत्यंत ताकदीने होईल असा विश्वास मी आणि माझ्या कार्यकर्त्यांना